हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळेस मित्रांनो तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सर्व माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत ते मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे। संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर या ठिकाणी वाचू शकता मित्रांनो। ठीक आहे, ठीक आहे। या ठिकाणी बघा, खालील तक्त्यामध्ये आम्ही तलाठी भरती 2023 साठी उमेदवारांना अर्ज भरताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संपूर्ण यादी शेअर केलेली आहे। उमेदवारांनी त्यांचा महाराष्ट्र तलाठी भरती अर्ज 2023 भरण्यापूर्वी नमूद केलेल्या सर्व कागदपत्रे ही तुमच्याकडे आवश्यक आहेत। ठीक आहे, तर आता बघा मित्रांनो, कोणकोणते ती कागदपत्रे आहेत ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। ही पण महत्त्वाची माहिती आहे, थोड्या वेळाने तुमच्यासोबत शेअर करतो। सर्वात पहिल्यांदा बघा मित्रांनो, 3 प्रकारची कागदपत्रे आहेत तलाठी भरतीमध्ये। ते पहिलं आहे शैक्षणिक कागदपत्र, शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे आणि त्यानंतर मित्रांनो इतर आवश्यक कागदपत्रे। तर बघा, आता तलाठी भरती शैक्षणिक कागदपत्रामध्ये कोणकोणती कागदपत्रे येतात ते बघा। पहिला आहे मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वी पदवी। त्यानंतर बघा, दुसरं आहे 10वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरं 12वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट। त्यानंतर 4 नंबरचं पदवी प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट। पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र जर तुम्ही फॉर्म भरताना टाकलं असेल किंवा तुम्ही कंप्लीट केले असेल तर ते असणे आवश्यक आहे। नसेल तरी चालेल, तुम्ही ग्रॅज्युएशन वरती हा फॉर्म आहे। 6 नंबरचा आहे इतर शैक्षणिक कागदपत्र, NSS NCC जर तुमच्याकडे असेल तर। ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे। तर यामध्ये कोणकोणती कागदपत्रे येतात ते बघा। पहिला आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट। 2 नंबरचा आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट। 3 नंबरचा आहे जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट। 4 नंबर आहे बघा मित्रांनो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट। 5 नंबर आहे जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। EWS प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार जर तुम्ही EWS मधून फॉर्म भरला असेल। 7 नंबरचा आहे महिला आरक्षण प्रमाणपत्र, फक्त महिलांना लागू असल्यास। त्यानंतर इतर आवश्यक कागदपत्रेमध्ये कोणकोणती कागदपत्रे येतात ते पहा मित्रांनो। अपंग प्रमाणपत्र, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट। त्यानंतर माजी सैनिक प्रमाणपत्र। 3 नंबरचा आहे खेळाडू प्रमाणपत्र, स्पोर्ट्स सर्टिफिकेट। 4 नंबरचा आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र। 5 नंबरचा आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी पाळले असल्यास। तर बघा, हे अशी काही डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो जी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बघा। या ठिकाणी बघा, विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संकलन अपलोड करणे प्रोफाईलद्वारे। ठीक आहे, प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉर्मॅटमध्ये संलग्न करून अपलोड करावेत। अधिक माहितीसाठी महाभारती वर उपलब्ध आहे। ठीक आहे, विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे। तर बघा, अर्जातील नावाचा पुरावा। ठीक आहे, 2 नंबर वयाचा पुरावा। 3 नंबर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा। 4 नंबर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा। 5 नंबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात असल्याबाबतचा पुरावा। 6 नंबर अर्ज सादर करणाऱ्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र। 7 नंबर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा। 8 नंबर पात्र सैनिक असल्याचा पुरावा। 9 नंबर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। 10 नंबर बघा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। 11 नंबर आहे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। 12 नंबर आहे भूकंप आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। 13 नंबरचा आहे अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। SC नावात बदल झाल्याचा पुरावा। राखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, भूकंपग्रस्त, पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। 16 मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा। 17 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि 18 नंबरचा आहे अनुभव प्रमाणपत्र। तर बघा, उपरोक्त प्रमाणपत्र ही कागदपत्रे ही महाभूमी.gov.in संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्रमाणे अनिवार्य आहे।
खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे, कागदपत्रे संलग्न अपलोड केल्याशिवाय अर्ज स्वीकृत केला जाणार नाही. तर बघा मित्रांनो, असे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहेत. हे जे डॉक्युमेंट्स आहेत बघा, हे 3 प्रकारचे शैक्षणिक व्यतिरिक्त इतर आवश्यक, हे जनरलचे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, हे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहेत. आणि ज्यांच्याकडे आरक्षण वगैरे आहे, जे दुर्बल घटकामधून येतात, त्यांच्याकडे ही सर्व डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे, त्यांनी ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे त्या कॅटेगरीसाठी. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.